जॉगिंग ट्रॅक बनवण्यासाठी बेसुमार वृक्षतोड करण्यात येत असल्याचं समोर आलंय। पर्यावरण रक्षक नताशा आव्हाड यांनी हा प्रकार उघड केलाय। संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील येऊर गावाच्या पायथ्याशी हा संपूर्ण प्रकार घडलाय। वृक्षतोडीनंतर लाकडाचे ओंडके चक्क मातीत गाडल्याचं निदर्शनास आलं। या ठिकाणी प्राण्यांचा वावर असल्यानं इथे नागरिकांना फिरणं धोक्याचं असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। एक्झिस्टिंग जे आहे बांधकाम ते कमी करण्यापेक्षा अजून बांधकाम वाढत चाललं आहे। आता टर्फ तुम्ही घ्याल तर टर्फनीही खूप त्रास होतो। तिकडे जे फ्लड लाईट्स असतात त्याच्यानी तिकडचे जे प्राणी आहेत आपल्या जंगलात त्यांना त्रास होतो। हाही मुद्दा आम्ही उचलला आहे, पण कधीच कशावरही कारवाई केली जात नाही आहे। आणि आता येऊरला आता हे वॉकिंग ट्रेल झालं, अशा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून इथे कसं हे फॉरेस्ट आपण जंगल आपण नष्ट करून इथे जास्ती सिमेंटीकरण करून लोकांना कसा ह्याचा आर्थिक फायदा होऊ शकतो हेच बघितलं जातं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।